आता पाहूयात बातम्या विस्तारानं। ईव्ही अर्थात इलेक्ट्रिक वाहनं हा अनेक समस्यांवरचा उपाय ठरू शकेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी अहमदाबादमधील हंसलपूर इथं सुझुकी मोटर प्लांटमध्ये 2 ऐतिहासिक विकास कामांचं उद्घाटन केलं। हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोडच्या स्थानिक उत्पादनाचं त्यांनी अनावरण केलं आणि 100 देशांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्यातीला हिरवा झेंडा दाखवला। या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारत आणि जपान यांच्यातल्या भागीदारीचं महत्त्व अधोरेखित केलं। मारुती सुझुकी ही कंपनी भारताच्या मेक इन इंडिया या उपक्रमाची ब्रँड अँबॅसेडर बनली आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं। क्लीन एनर्जी और क्लीन मोबिलिटी ये हमारा फ्यूचर है। ऐसे ही प्रयासों से भारत तेजी के साथ क्लीन एनर्जी और क्लीन मोबिलिटी का एक रिलायबल सेंटर बनेगा। भारत कई सेक्टर्स में मैन्युफैक्चरर्स को प्रोडक्शन लिंक इंसेंटिव का बेनिफिट भी दे रहा है। साथियों, हमने कई बड़े रिफॉर्म्स के जरिए इन्वेस्टर्स की पुरानी कठिनाइयों को भी दूर किया। इससे इन्वेस्टर्स के लिए इंडियन मैन्युफैक्चरिंग में इन्वेस्ट करना आसान हुआ है। इसके परिणाम हमारे सामने हैं। इसी दशक में इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन लगभग 500% बढ़ा है। भारतामध्ये लोकशाही, लोकसंख्या आणि कुशल मनुष्यबळाचा लाभ विचारात घेऊन परदेशी गुंतवणूकदारांनी अधिकाधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं। परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यांनी आपली धोरणं सुस्पष्ट आणि नीटनेटकी करून परस्परांमध्ये स्पर्धा करावी अशी सूचना पंतप्रधानांनी केली। राज्यांमध्ये अशा प्रकारचं वातावरण असेल तर गुंतवणूकदार देखील विविध राज्यांच्या पर्यायांमुळे अधिक जास्त प्रमाणात गुंतवणुकीला पसंती देईल असं पंतप्रधान म्हणाले। अहमदाबादमधील हंसलपूर इथल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे हरित गतिशीलतेसाठी भारताचा जागतिक केंद्र म्हणून उदय अधोरेखित होईल आणि पंतप्रधानांचा मेक इन इंडिया तसंच आत्मनिर्भर भारत या संकल्पनांप्रती असलेला दृढ निश्चय पुढे नेला जाईल। भारतात तयार केलेले हे बॅटरी इलेक्ट्रिक व्हेइकल युरोप आणि जपानसारख्या प्रगत बाजारपेठांसह 100हून अधिक देशांमध्ये निर्यात केले जाणार आहेत। या महत्त्वाच्या यशानंतर भारत आता सुझुकीच्या इलेक्ट्रिक वाहनांचे जागतिक उत्पादन केंद्र बनेल। भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आता आणखी वाढ